Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विक्रम काकडेंपाठोपाठ सुनील टिंगरे पार्थ पवारांच्या भेटीला पुणे विधान परिषदेत काकडेंना उमेदवारी मिळाल्यानंतर इच्छुक सुनील टिंगरे नाराज, डमी अर्ज भरला. नाशिकमध्ये नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेत खळबळ, मातोश्री निवासस्थानी चर्चेनंतरही अनिल कदम आणि वसंत गीते यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर, सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये मतदारांचं संख्याबळ जुळत नव्हतं. पैशांच्या जोरावर विरोधकांना बहुमत. या घोडे बाजारात उतरायचं नसल्यानं विधान परिषदेतून माघार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांचं स्पष्टीकरण. ठाण्यात शिवसेना उमेदवाराचा अर्ज भरताना भाजप आमदारांची गैरहजेरी. रवींद्र फाटक यांचा अर्ज भरताना नाईकांसह ठाण्यातील 9 आमदार अनुपस्थित. संख्याबळ जास्त, त्यामुळे भाजपला ठाण्याची जागा हवी होती. सातारा सांगली विधान परिषदेसाठी धैर्यशील कदम यांचा अर्ज. धैर्यशील कदम यांचा अर्ज भरताना महायुतीमधील नेते गैरहजर. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळेच्या नाराजीमुळे नेते गैरहजर राहिल्याच्या चर्चा. कोकण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री उदय सामंतांची बैठक. नाशिकमधील बंडखोरी न थांबवल्यास रायगडमधून महेंद्र दळवींच्या मुलीचा अर्ज कायम ठेवणार. सेनेची भूमिका, सूत्रांची माहिती. अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावलं. दुपारी बंडखोरीबाबत चर्चा होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांच्या मुलाचा अर्ज. भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप. महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार. सोलापूरमध्ये 3ही पक्षांकडून अर्ज दाखल. नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून प्रत्येकी 2 अर्ज, तर सांगलीतून पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणार. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात. अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय. आमची घोडदौड अशीच सुरू राहणार. शिंदेंनी मुद्दा अप्रत्यक्ष फोडला. 80 लाख अपात्र महिलांकडून सरकार पैसे वसूल करणार नाही. लाडके बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची ही स्पष्टोक्ती. महिला म्हणून पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल केले जातील. पुणे नाशिक महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज विराट क्रांती महामोर्चा. तर रोहित पवारांसह महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये होणार सहभागी. कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमीभाव देण्याची मागणी. मान्सून 2 ते 3 दिवसांमध्ये केरळमध्ये पोहोचेल. देशभरातील उष्णतेची लाट संपली. हवामान विभागाची माहिती. शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत पेरण्या न करण्याच्या सूचना. विदर्भ, मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. वाशिम, हिंगोली, जळगावमध्ये जोरदार पाऊस. बारामतीला गारपिटीचा फटका. युगेंद्र पवारांकडून पाहणी. वादळी वाऱ्यामुळे परभणीमध्ये घरावरील पत्रे उडाले. गौंडगाव शिवारामध्ये वीज पडली. 2 जनावरांचा मृत्यू. शेतकरी हवालदिल. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $94.98 इस्रायलने लेबनॉनवरती केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचा अंदाज. भिवंडीमधील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी. दहशतवादी कटाचा तपासात धक्कादायक खुलासा. वांद्रेतील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याचा संशय. उत्तर प्रदेश एटीएसकडून दोघांना अटक. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या आईचे 25 लाखांचे दागिने हे चोरीला घरकाम करणाऱ्या महिलेनेच मारला डल्ला. जुहू पोलिसांनी रश्मी छाबरी याला ठोकल्या बेड्या. प्रकरणाचा पुढील तपास सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.